मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 1 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही बघत आहात. प्रेक्षकांनो, आज मालिकेमध्ये 2 महिन्यानंतरचा सीन घेतलाय, म्हणजे आता लिफ्ट झालाय. 2 महिन्यानंतर पुढचं सगळं तुम्हाला दिसणार आहे. आता काव्याचं पोट पण आता मोठं मोठं दाखवलंय त्यांनी. पण सुरुवातीचा सीन बघा. ही आर्या मानिनीची पाठ दाबून देत असते आणि हात सुद्धा. मानिनी म्हणते, छान छान. अगं, मला असं कोणाकडनं सेवा वगैरे करून घ्यायला आवडत नाही, पण तू छान दाबलीस माझी पाठ. मस्त वाटलं. तुला सगळे पॉइंट्स माहिती आहेत ना? त्यावर आर्या म्हणते, हो तुम्ही लाडू केलेत, दमला असाल ना? मग मानिनी म्हणते, अगं नाही, मी तुला म्हटलं ना मगाशी, मी नाही केले लाडू, पोरांनी केले. पण तरी सुद्धा आर्या, थँक्यू सो मच. छान वाटलं मला. पण अगं आर्या बेटा, तू बाहेर किती काम करतेस, तू स्वतः गरोदर आहे, खरं तर आराम करायची गरज तुला आहे बरं का. त्यावर आर्या म्हणते, हो तसं अजून मला आरामाला वेळ आहे मानिनी आई. पण कसं ना, आराम म्हणलं म्हणजे स्वस्थ बसणं. आणि कसं आहे ना, मला स्वस्थ बसलं ना की कसं तरीच होतं हो. मला भूतकाळ आठवतो माझा. आणि मी तेव्हा गरोदर होते ना, आणि असेच दिवस होते. उगाच मग मागे जाते हो मी. इथे कसं तुमचं छान कुटुंब आहे, लोक असतात सगळी घरभर. मला चांगलं वाटतं हो तुमच्या घरी. माझ्या घरी नाही तर मी आणि माझं बाळ. मानिनी म्हणते, अगं तुझा तो मित्र चैतन्य, तो असतो ना घरी? आता आर्या म्हणते, हो हो असतो ना, तो कधी कधी असतो, काम असलं की जातो तो. पण मला राहून राहून काय वाटतं माहितीये का, गरोदर बाईच्या आजूबाजूला असं मस्त कुटुंब असायला हवं. कुटुंब छान असलं ना की त्याच्या वाईब्स आणि चांगल्या एनर्जी मॅटर करतात. तुम्हाला माहिती आहे नाही, आजकालच्या मुलांना ना अशी जॉईंट फॅमिली नको असते. सगळं वेगवेगळं हवं असं, सेपरेट राहायचं असतं ना मुलांना. ते मला आवडत नाही हो. म्हणजे खरी मजा एकत्र राहण्यात आहे ना. सासूला सासू नाही म्हणजे आई म्हणण्यात मजा आहे, आणि सासऱ्यांना बाबा. आता हे सगळं ती मुद्दाम करते बरं का आर्या. आणि म्हणते कशी, सगळं एकत्र असायला हवं, आणि माझ्यासाठी ते सुखी कुटुंब आहे बरं का. मानिनी मग इम्प्रेस होते आणि म्हणते, छान बोलतेस ग आर्या तू. तुझ्यासारखी मुलगी सून घराघरात असेल ना, तर कुठलंच घर कधी तुटणार नाही बघ. आणि आर्या, हे घर सुद्धा तुझंच आहे बरं का. त्यामुळे कधीही तुला वाटलं ना तर ये बरं का बेटा. म्हणजे नंदिनी, काव्या घरी हव्यातच असं नाही बरं का. तुला जेव्हा वाटलं तेव्हा तू ये, मी आहे ना घरी. आता लगेच ही आर्या मानिनीला अशी मिठी मारते बरं का. मानिनी तिला बरंच काय काय सांगत असते, तेव्हा ही ऐकत असते, आणि मनात मात्र तिच्या खूप वाईट भावना आहेत नंदिनीबद्दल. ती मनात विचार करत असते. ती मनात काय बोलते बघा. ती म्हणते, नंदिनी नंदिनी, तू माझ्या जीवाचं ब्रेन वॉश केलंस ना. तू आता मला मिठी मारत नाही पहिल्यासारखी, पण मीही आता तुझी आवडती माणसं कशी तुझ्यापासून लांब करते ना एक एक करून, ते तू बघतच राहा. आर्याचा काहीतरी मोठा डाव आहे बरं का प्रेक्षकांनो. बिचारी नंदिनी फसलीच हिला सरोगेट मदर करून. काय वाटतं तुम्हाला? मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आता इथून पुढचा सीन त्यांनी दाखवलाय काव्या आणि पार्थचा. हा पार्थ ना प्रेक्षकांनो, त्या काव्याला नेल पेंट लावून देतोय पायाला. माझा एक महत्वाचा प्रश्न आहे बरं का पुढे इथून, तो नक्की ऐका. आता ती काव्या त्याला म्हणत असते, काय तुमचं देशमुख, काय चाललंय? अहो नेल पेंट कशाला लावताय पायाला? म्हणजे गरोदर बायकांच्या पायाला नेलपेंट लावून देणारे दुर्मिळ नवऱ्यांपैकी तुम्ही एक आहात बरं का. त्यावर पार्थ म्हणतो, काय करणार, तुमचं पोट वाढतंय ना, म्हणजे तुम्हाला जमणार आहे का नेलपेंट लावायला असं पाय जवळ करून, म्हणून मी करून देतोय. काय आहे ना काव्या, तुम्ही बायका घर सांभाळता, तुमचं काम सांभाळता, मग नवऱ्यांना सांभाळता, म्हणजे आम्हाला तुम्हाला एवढं तर सांभाळता येईल ना. कारण यावेळेला तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही ना. मग नवऱ्याने अशी काळजी घ्यायलाच हवी. तुम्ही म्हणताय तसं बायकोच्या म्हणजे पायाला नेलपेंट लावणाऱ्या दुर्मिळ नवऱ्यांपैकी मी एक. असं सगळ्या नवऱ्यांनी करायला पाहिजे नाही का. पण माझं असं म्हणणं आहे प्रेक्षकांनो, महत्वाचा प्रश्न आहे की पायाला नेलपेंट लावणं खरंच गरजेचं आहे का? हा प्रश्न महत्वाचा आहे की नाही, मला नक्की सांगा. असो, तर आता काव्या म्हणते, राहू द्या हो देशमुख, पण हा, तुमच्या गर्भसंस्काराच्या पुस्तकात असं सगळं लिहिलंय का? पार्थ म्हणतो, तुम्ही वाचलं का ते पुस्तक? वाचा ना जरा. काव्या म्हणते, तुम्ही वाचा ना, मला कुठे वेळ मिळतोय, अभ्यास करायचा आहे मला, प्रिलिम झाल्या, आता पुढची मेन्सची तयारी करायची आहे मला. मग आता पार्थ म्हणतो, ओ अच्छा मेन्स. काव्या म्हणते, काय तुम्ही देशमुख विसरलात ना, 2च महिने राहिलेत, आता मेन्सची तयारी करायची आहे मला. मग आता पार्थ म्हणतो, 2? डोहाळ जेवणाला 2 महिने राहिले हे म्हणायचंय मला. आता काव्या म्हणते, काय तुम्ही पण ना, काहीतरी चालू असतं तुमचं. मी एक बोलते, तुम्ही एक बोलता, आपण दोघं ना सतत 2 वेगवेगळ्या टोकांना असतो बाबा. आयुष्यभर एकत्र राहिलो म्हणजे मिळवलं बाबा. काव्या गमतीत बोलते, पण आता पार्थला गुरुजींची ती भविष्यवाणी आठवते, नियती तुमची कठोर परीक्षा घेणारे, रामायण घडणारे वगैरे वगैरे. त्यामुळे पार्थला टेन्शन येतं, आणि तेवढ्यात ते स्केच उडतं. पार्थ खूप डिस्टर्ब होतो. मग काव्या त्याला जवळ घेत म्हणते, काय झालं देशमुख, अहो मी गमतीत बोलले, तुम्ही एवढं काय मनाला लावून घेतात? मग पार्थ तिच्याकडनं वचन घेतो, काव्या मला प्रॉमिस करा, कधी काहीही झालं, काहीही अडचण आली तरी तुम्ही मला कधीच सोडून जाणार नाही, तुम्ही माझी साथ सोडणार नाही, प्रॉमिस करा बरं, वचन द्या. आपण एकमेकांची साथ नाही सोडणार काव्या, आपल्यात रामायण कधीच घडू द्यायचं नाही. काव्या म्हणते, अहो किती क्यूट आहात हो तुम्ही.
बरं बरं, मी प्रॉमिस करते, मी तुम्हाला वचन देते, सतत मी तुमच्या मानगुटीवर बसेल बरं का. मी तुमचा हात, तुमची बोटं, तुमची नखं कधी कधी सोडणार नाही देशमुख. पार्थ म्हणतो, असं काय गंमत करता हो काव्या, कधी पण काही सुचतं तुम्हाला गंमत. मग आता काव्या म्हणते, बघा घड्याळीत 11-11 वाजलेत. पार्थ म्हणतो, अरे हो की 11-11 वाजले, म्हणजे हे खरं आहे. पार्थ आता मनात बोलतो, युनिव्हर्स कितीही संकट येऊ देत पण आम्हा दोघांना सोबत ठेव, साथ ठेव, असं तो मनात बोलतो आणि काव्याला जवळ घेतो. असो, आता बघा इथून पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय मानिनी बाई काहीतरी घेऊन आल्यात घरी. मिथून काकांना सांगतायत त्या, अरे बघा अहो भाऊजी, इथून वारी चालली होती बरं का, छोटे छोटे पोरं होते वारीमध्ये, तिथल्या एका पोराने मला ही तुळस दिली बघा, सगळ्यांनाच देत होते तुळस ते. मग मिथून काका म्हणतात, छान वहिनी छान, रोपटं लावणं पुण्याचं काम आहे, म्हणजे लहान मुलाने हे रोपटं दिलं म्हणल्यावर आपल्याला देवाचा आशीर्वाद आहे बरं का वहिनी. मानिनी खुश होते बरं का आणि म्हणते, तुम्हाला सांगू का अहो भाऊजी, या लहान पोरांना पाहिलं आणि लक्षात आलं बरं का, आपल्या घरात पण पोरं येणार आहेत आता. नाही म्हणजे पोरं आता काही वर्षांनी मोठी होतील, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाला जातील. जीवा पाठची पोरं कार्यक्रमाला जाणार, नंदिनी आणि काव्य त्यांना नटवणार थटवणार, मी आणि विक्रम त्यांच्या बोटाला धरून त्यांना घेऊन जाणार बाहेर शाळेत. मिथून काका म्हणतात, तुम्ही बायका पण ना वहिनी, किती वेळ आहे अजून या सगळ्या गोष्टींना. मानिनी म्हणते, भाऊजी वेळे वेळे म्हणता म्हणता 80 वर्ष निघून जातात, कळणार पण नाही तुम्हाला कसा वेळ जाईल ते. असे असे जातील बघा 2 महिने. मग नंदिनीचा 6वा महिना आणि माझ्या काव्याचा 7वा महिना. डोहाळ जेवणाची तयारी करावी लागणार आपल्याला. आता लगेच मिथून काका म्हणतात, वहिनी चहा घेणार आहे का तुम्ही. मानिनी म्हणते, तुम्हाला चहा पाहिजे का, करून देते. आता 2 महिन्यानंतर डायरेक्ट दाखवलं, तुम्हाला म्हटलं ना मी मगाशी, 2 महिन्यानंतर तुम्हाला सगळं आता दिसणार आहे. म्हणजे आता काव्याला 7वा महिना लागलाय आणि नंदिनीला 6वा. 1 महिना मागे आहे ना प्रेक्षकांना नंदिनीची प्रेग्नेन्सी, पण तिने सरोगसी केली आहे ती, तो भाग वेगळा. आता हा जो सीन तुम्ही बघताय ना, काव्य आणि पार्थचा सीन आहे, जरा म्युझिकल दाखवलाय. पार्थने काव्यासाठी भरपूर शॉपिंग केली आहे बघा, ते केवढे बॉक्सेस आहेत. आता त्यातला एक बॉक्स काव्या उचलते बरं का, ती तिच्या पोटाला न्याहाळत असते. आता तिला ते जे तिचे ड्रेसेस आहेत ना ते लहान व्हायला लागलेत ना, अर्थात होणारच. मग पार्थने तिच्यासाठी अशा ढगळ्या ड्रेसेसची शॉपिंग केली आहे. काव्या ते ड्रेस ट्राय करत असते. आता पार्थ तिला ते गर्भसंस्काराचं पुस्तक पण हातात देतो, पण ती त्याला ते MPSCचं पुस्तक दाखवत असते. पण दोन्हीही पुस्तकं आता असे ते एकमेकांच्या जवळ आणतात आणि एकमेकांना पुन्हा मिठी मारतात. एक म्युझिकल सीन आहे. इकडे आता नंदिनी आणि जीवा पण आलेत या आर्याला भेटायला. आता हिची 6 महिन्याची प्रेग्नन्सी आर्याची, पण आय थिंक सो ही जरा प्रेग्नन्सीमध्ये मागे असावी, कदाचित हिचा 5वा महिना असावा नाही आर्याचा. माझी काही गल्लत होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का. आता हे दोघं इमोशनल होतात. जीवा म्हणतो, खरंच आता आपलं बाळ आकार घ्यायला लागले. नंदिनी पण म्हणते, हो ना जीवा, आपलं बाळ आता मोठं व्हायला लागलंय नाही. यांनी आता ते पुन्हा सोनोग्राफीचे रिपोर्ट बघितलेत आर्याचे, म्हणून हे तिथे चर्चा करतात. नंदिनी जीवा भाऊक झालेले असतात ते रिपोर्ट बघून. आता जीवा या नंदिनीच्या हाताला स्पर्श करतो, ते आवडत नाही बरं का आर्याला. आर्याला कसं तरी होतं, पण नंदिनी आता म्हणते, बघा ना जीवा, 4 महिने कसे झाले कळलंच नाही, छान आकार घ्यायला लागले ना बाळ. हा आय गेस 2 महिने मागे आहे बरं का आर्या, ती 4 महिन्याची प्रेग्नंट आहे. मग जीवा तिला म्हणतो, आर्या थँक्यू हं. मग नंदिनी पण तिच्या गालावरून हात फिरवते आणि म्हणते, हो आर्या, खरंच आम्ही तुझे उपकार कधीच विसरणार नाही. जीवा पण म्हणतो, खरंच ग, तू आम्हाला आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद देणार आहेस. नंदिनी म्हणते, हो ग आर्या, थँक्यू सो मच. आणि थँक्यू यासाठी सुद्धा की या मागच्या 2 महिन्यात तू छान काळजी घेतलीस बाळाची. एवढं सगळं करून तू हॉस्पिटल पण सांभाळत होतीस, कौतुक वाटतं हां आम्हाला तुझं. जीवा म्हणतो, अगं आर्या, बाळ कधी किक मारणार ग, म्हणजे असं कसं होणार हे सगळं, मला अनुभवच आहे हे सगळं. आता असं जेव्हा जीवा बोलतो तेव्हा कसं तरी होतं नंदिनीला आणि मध्येच मानिनीचा सीन दाखवलाय. आता बघा ती नंदिनी आर्याच्या पोटावर हात ठेवायला लावते बरं का जीवाला, ते पुढच्या सीनमध्ये दाखवलंय. इथे आता या पार्थने काव्याला शॉपिंग केली तर त्याच्या आईला पण केली. आता साडी तो असा मानिनीच्या खांद्यावर टाकतो, ती हिशोब करत असते मानिनी आणि ती खुश होते साडी बघून आणि म्हणते, अय्या अरे पार्थ, ही साडी कोणासाठी. पार्थ गंमत करतो आणि म्हणतो, बाबासाठी. काय ग आई, तुझ्यासाठीच आणणार ना मी साडी. तो गंमत करतो बरं का आणि म्हणतो, अगं आई, मी काव्यासाठी शॉपिंग केली ना, मग दुकानदारांनी मला एक साडी फ्री दिली, मी विचार केला कोणाला द्यावं, मग आईला द्यावं. मग मानिनी तिला फटका मारणार असते बरं का. मग लगेच पार्थ म्हणतो, गंमत केली गाई, अगं हा रंग तुला खुलतो म्हणून तुझ्यासाठी खास साडी आणली आहे बघ, आवडली का तुला. मानिनी म्हणते, गोड आहे रे साडी, वा वा मस्त आहे, पण बरं झालं काव्याला शॉपिंग केली. अरे तिला आता 7वा-8वा महिना लागणार आहे बाबा, लागलाय म्हणजे तिला ड्रेस दाखवायला लाव ना. मग आता पार्थ म्हणतो, चेंजेस करतायत त्या, येतील तुला दाखवायला. तेवढ्यात काव्या येते बरं का ड्रेस चेंज करून आणि काव्या आता 7व्या महिन्याची प्रेग्नेंट दिसते, असं वाटतंय जणू काही तिला जुळं होणार आहे बरं का मंडळी. पण छान दिसते काव्या. मानिनी तिची दृष्ट काढते आणि म्हणते, छान दिसते असं काव्या.
पार्थ म्हणतो कम्फर्टेबल आहे ना ड्रेस काव्या? काव्या म्हणते हो छान आहे, पण मी चांगली दिसते ना? मानिनी म्हणते अगं बाई म्हटले ना तुला गोड दिसते. पार्थ म्हणतो काहीतरी कमी वाटते हा. ते म्हणजे ड्रेसला मॅचिंग असं कानातले टिकली ते ब्रेसलेट पाहिजे ना. काव्या म्हणते काही पार्थ, अहो माझ्याकडे वेळ नाहीये आता, एक एक मिनिट महत्वाचा आहे माझ्यासाठी. परीक्षा आहे माझी देशमुख या महिन्यात. आता एकही दिवस मला असा वाया घालवायचा नाही बरं का. पार्थ म्हणतो पण तुम्हाला एक दिवस काढावा लागणार बरं का डोहाळ जेवणासाठी. मानिनी रिक्वेस्ट करते अगं हो ग बाई काव्या, एक दिवस काढ ग बाई, मग परीक्षेपर्यंत मी सगळ्या वस्तू तुझ्या हातात आणून देईल बघ. काव्या म्हणते बरं तो एक दिवस काढेल मी, पण नंतर मला कुठे आणि कशातच अडकवू नका हं, नाहीतर ना मला आता अडथळा नकोय या सगळ्यामध्ये बरं का. आता दुसऱ्यांदा मेन्सची एक्झाम द्यायला चालली आहे मी. आता ही मेन्सची एक्झाम माझ्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे. मानिनी म्हणते काव्या वेड्यासारखं असं बोलायचं नाही हं, मरणाचं वगैरे. आपलं बाळ ऐकत असतं सगळं, पॉझिटिव्ह बोलायचं बेटा, कळलं का? आता पार्थ पण म्हणतो बरोबर बोलते आई. मग मानिनी म्हणते काही होणार नाही, तुझी आणि बाळाची तब्येत छान असणार आहे, कुठलाच अडथळा येणार नाही, छान मार्काने पास होशील बघ. काव्या म्हणते तसं नव्हतं म्हणायचं आई मला, पण खूप कमी दिवस उरलेत ना परीक्षेसाठी म्हणून म्हटलं मी. मानिनी म्हणते कळतंय बेटा, तुझा अभ्यास महत्वाचा आहे, परीक्षेपर्यंत तुला त्रास होणार नाही याची काळजी अख्खं देशमुख कुटुंब घेईल. काय तारीख आहे ग बेटा तुझ्या परीक्षेची? मग आता काव्या म्हणते 16 ऑगस्ट. मग पार्थ म्हणतो बरं चला 16 ऑगस्ट 16 ऑगस्ट, आम्ही काही बोलणारच नाही तुम्हाला तोपर्यंत. रम्या यांचं बोलणं ऐकत असते बरं का किचन मधनं. मानिनी म्हणते थांब ग बाई, मला ना कॅलेंडरवर लिहून घेऊ दे 16 ऑगस्ट. आणि मानिनीने ती तारीख नोट डाऊन केली. आता रम्यानं 16 डिसेंबर घडवणार आहे बरं का मंडळी 16 ऑगस्टला. त्यामुळे आता येणाऱ्या या महिन्यातल्या भागातले कोणतेच एपिसोड मिस करू नका. आता इथून पुढे बघा, हा जीवा म्हणतो ना बाळ किक करतंय का. आता नंदिनी मनात विचार करते मला कळतंय जीवा तुमच्या खूप भावना गुंतलेल्या आहेत या बाळाशी, तुम्हालाही वाटतंय या बाळाला फील करावं. आता नंदिनी जीवाला म्हणते जीवा आपण बघूयात बाळ किक करतं का. या ना तुम्ही पोटावर हात ठेवून बघू शकता आर्याच्या, तुम्ही पण त्या बाळाचे बाबा आहात, तुम्हाला अधिकार आहे या सगळ्या गोष्टींचा, तुम्हीच आहात ना बाळाचे बाबा, हक्क आहे तुमचा, या असं ती म्हणते. आणि छान वाटतं बरं का जीवाला की चला आता त्याला फील करता येईल की त्याचं बाळ पोटात काय करतंय. पण मला नाही वाटत ना प्रेक्षकांना चौथ्या महिनी काही कळत असेल, म्हणजे असं फक्त एक धडधड धडधड फील होते बाळाची. ऑब्विसली म्हणजे तुम्हाला हे सगळं माहितीच असेल. तर बघा आता हा जीवा आर्याच्या पोटावर हात ठेवतो आणि त्याला फील व्हायला लागतं बाळ, आणि तो खुश होतो आणि नंदिनी पण भावुक होते. आणि इथेच आजचा एपिसोड समाप्त होतो. आता पुढचा प्रोमो बघा. रम्या म्हणत असते आता ना आई यांच्या भावना गुंतलेल्या आहेत एकमेकांमध्ये, आपण याच गोष्टीचा फायदा करायचा. बहुतेक ही आर्याबद्दल बोलते बरं का. आणि म्हणते 16 डिसेंबर पुन्हा घडवून आणायचे या घरामध्ये. इकडे नंदिनी फोन करते जीवा आला का. तर काव्या म्हणते अगं आलाच नाहीये तो, किती वेळ झाला. नंदिनी म्हणते अगं इकडनं तर ते केव्हाच निघाले, त्यामुळे काव्याला थोडं टेन्शन आल्यासारखं दाखवलंय. इकडे ही आर्या भेटते जीवाला आणि जीवाला विचारते तुला टॅटू काढायला आवडतं का रे. आता जीवा सहज म्हणतो मला नाही आवडत आता. आर्या त्याला म्हणते अच्छा आता आवडत नाही, म्हणजे पूर्वी आवडायचं वाटतं. जीवाला आता एकदम धक्का बसल्यासारखा दाखवलाय त्यांनी. बघूयात, पण आता मालिकेचे एपिसोड सगळे खूप मस्त होणार आहेत बरं का मंडळी. आणि आता हा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही डायरेक्ट सोमवारी बघणार आहात पुढचा. उद्यानं या मालिकेला सुट्टी असते. चला एक दिवस थोडासा चेंज मला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा, त्यामुळे सोमवारी बघायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपला रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात सोमवारी पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तुर्तास टेक केअर मंडळी. हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. धन्यवाद.